जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारात आज आपण भव्य सभा घेतली, काय सांगाल? निश्चितपणानं गेले 5-7 दिवस झाले जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागल्याच्या उमेदवारी ज्यावेळी डिक्लेअर झाली माझी त्यावेळेपासून सातत्यानं आमचे जे कार्यकर्ते आहेत ते अगदी युवक कार्यकर्ते असू द्यात, आबालवृद्ध सर्व माझ्या माता भगिनी असू द्यात, गेल्या 8-10 दिवसामध्ये फार असे प्रयत्न करून अगदी प्रत्येक माणसापर्यंत प्रत्येक व्यक्तीपर्यंत कसं मतदारापर्यंत पोहोचता येईल या पद्धतीने प्रयत्न करत आहेत. रोज किमान मला वाटते 100 कार्यकर्ते आणि त्यामध्ये ज्येष्ठ आबालवृद्ध युवक सर्व मंडळी आहेत. पदरच्या खिशातल्या पैशाने स्वतःची भाजी भाकरी घरातली मागणी प्रत्येक ह्या 18 जिल्हा परिषदच्या गावामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. आमची भूमिका सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, आमच्यावर झालेला अन्याय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, आपण केलेलं काम सांगत आहेत, आपण भविष्यात करणारं काम सांगत आहेत. अशा पद्धतीच्या अनेक प्रकारच्या लोकांना जाऊन भेटून आपली भूमिका पटवून देऊन आपण कशा पद्धतीची व्यक्ती आहे हे सांगण्याचा प्रयत्न सातत्याने माझे सर्व कार्यकर्ते असतील, माझी वडीलधारी सर्व मंडळी असतील, माझ्या माता भगिनी असतील, त्या पद्धतीने प्रयत्न करते. आणि उद्याच्या येणाऱ्या 7 तारखेच्या निवडणुकीचं आजचा ही जी सभा झालेली आहे, भव्य आणि दिव्य सभा जी झालेली आहे आज या ठिकाणी, मला वाटतं ही पहिलीच सभा आमच्या गावातली अशी झाली. आणि मुळात हे इथले स्थानिकचे लोक आहेत. माझ्या या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे बाहेरचे लोक आणलेले नाही साहेब. बाहेरनं गाड्या भरून या ठिकाणी आणून सभा मोठी वगैरे दाखवण्याचा प्रयत्न निश्चितपणाने केलेला नाही. मी या गावचा भूमिपुत्र आहे, त्यामुळे या गावातील सर्व मंडळी गट तट पक्ष बाजूला ठेवून निश्चितपणानं मला उद्याच्या येणाऱ्या 7 तारखेला मदत करतील. आणि ज्या थोर मंडळींची मगाशी मी भाषणामध्ये नावं घेतली, कैलास जोशी भरतपटले असतील, कैलास जोशी माजी आमदार नामदेव बेटे असतील, मोहर्तना फराटे असतील आणि इतर सर्व जी मंडळी थोर मंडळी आहेत ज्यांचा मी नामोल्लेख मगाशी भाषणामध्ये केला, या सर्व लोकांचा विचाराचा वारसदार खऱ्या अर्थाने मी आहे. आणि तोच वारसदार या ठिकाणी ही जनता उद्याच्या येणाऱ्या 7 तारखेला मला मतरूपानं निवडून देईल, एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. आणि निश्चितपणानं उद्याच्या 7 तारखेचा आणि 9 तारखेला लागणारा निकालीचा गुलाल आताच या ठिकाणी आमचे चंदगडचे आमदार शिवाभाऊ पाटील यांनी येऊन ज्या पद्धतीनं राज्यात देवाभाऊ त्या पद्धतीने चंदगडमध्ये शिवाभाऊ हे इथं येऊन काळभैरीचा गुलाल या ठिकाणी ते घेऊन आले आणि उद्याचा या ठिकाणचा गुलाल या ठिकाणी लावून गेलेत. म्हणजे उद्याच्या 9 तारखेला येणारा गुलाल हा काळभैरीच्या आशीर्वादाने आदित्यताच्या कृपेने आणि आमच्या ग्रामदेवतेच्या कृपेने निश्चितपणानं उद्याच्या 9 तारखेचा गुलाल हे आम्ही उधळणार आणि या राधान तालुक्यामध्ये कमल चिन्ह फुलणार, एवढीच या ठिकाणी मी आपणाला सांगतो आणि थांबतो. कालच राष्ट्रवादीची इथं सभा झाली आणि त्या राष्ट्रवादीच्या सभेतून असलसो मुश्रीफ असतील यांनी आपल्याला पाठिंब्याची विनंती केली. त्यांच्या या विनंतीला तुम्ही काय उत्तर द्याल? बघा, ते माझे नेते निश्चितपणाने त्यांच्या जीवावर बोटेसरांच्या जीवावर या ठिकाणी आज मी उभा राहिलो. मी एवढ्या थोर माणसांच्यावर बोलणं इतपत मी मोठा नाही, पण माझं साहेबांना एक कळकळीची विनंती की या ठिकाणी सचिन पाटील हा एकटा नाही आहे. या ठिकाणी आपण बघितलं असेल किती प्रचंड मोठा जनसमुदाय या ठिकाणी, गाव आमचं मोठं आहे आणि या गावातील हा जमलेला जनसमुदाय, ह्या जनसमुदायाला आपण मागे घ्यायला हवं आहे. असं होणार नाही साहेब की उद्याच्या येणाऱ्या 7 तारखेला ही जनता आपण जे बोललात, आपण जी भावना व्यक्त केली, निश्चितपणानं आपण फार मोठ्या व्यक्ती आहात. आपल्याला तेवढं बोलणं, मी बोलणं एवढी माझी उंची साहेब नाही, पण उद्याच्या 7 तारखेला ही जनता मला माघार घ्यायचं का विजय करायचं हे निश्चितपणाने ठरवेल. समोरचा उमेदवार बघा, माझं काम बघा, माझं कार्य बघा. आणि साहेब आपल्याला सुद्धा माहीत आहे की आपल्या छत्रछायेखाली राहून मी अनेक पेशंटांची रुग्णांचं ऑपरेशनाचं या ठिकाणी आपल्या माध्यमातून घेतल्या, अनेक विकास कामं आपल्या माध्यमातून या ठिकाणी आले आणि त्यांच्या आशीर्वादावर आजपर्यंत आपण इथं काम करत आलो. त्यामुळं त्यांच्याविषयी मी काय बोलू शकत नाही. त्यांचा आशीर्वाद त्यांनी सांगितलं भाषणामध्ये की मला पाठिंब्याविषयी काय सांग. पाठिंबा देणे हा विषयच नाही. मी मगाशी आपल्याला सांगितले की या ठिकाणी हजारो लोक जमलेले आणि हजारो लोकांचा पाठिंबा हा मला आहे. त्यामुळे उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला कळेल. त्यामुळे ते काय होण्याचा विषयच नाही. निश्चितपणानं उद्या मी उमेदवार आहे आणि निवडून येणारा कॅन्डिडेट आहे, म्हणून भाजपसारख्या एवढ्या मोठ्या पक्षानं माझ्यावर विश्वास दिलेला आहे आणि तो विश्वास सार्थ करण्याचं काम मी आणि माझ्याबरोबरची ही सर्व इथं जमलेली जनता निश्चितपणानं दाखवेल. पाठिंबा वगैरे असं कोणत्याही प्रकारचा प्रकार या ठिकाणी होणार नाही.